ज्या आपल्या पिस्टलातून गोळ्या झाडल्या त्याने झाली नाही असा खळबळजनक दावा जो आहे हा रणजित सावरकर यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. आपण कसं पाहता? नाही, आता काही माहिती आहे का, या सगळ्या याच्यावरती मला असं वाटतं की ज्या अत्यंत निरर्थक गोष्टी आहेत त्याहीपेक्षा सध्या माझ्यासमोरचे बर्निंग इश्यूज काय ते जास्त महत्त्वाचे आहेत. इथे जर मी आता विदर्भामध्ये आहे तर इथल्या सोयाबीनच्या शेतकऱ्याचे काय हाल आहेत, कापूस शेतकऱ्याचे काय हाल आहेत, इथे पीक विमा मिळालेला आहे का, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये त्यांच्या पीक कर्जाचं काय झालेलं आहे, नोकर भरतीचं काय झालं, कंत्राट भरतीचं काय झालं, पेन्शनर योजनेचं काय झालं, एवढे सगळे प्रश्न माझ्यासोबत असताना, त्या प्रश्नांचं थैमान असताना इतिहासातला कुठला तरी मुद्दा जाणीवपूर्वक दोन समाजात, दोन जाती, दोन धर्मात तेढ निर्माण करणारा तो घेऊन मला अजिबात राजकारण करायचं नाही. ज्यांना विकासावर बोलता येत नाही, लोकाभिमुख प्रश्न सोडवता येत नाही, तशी माणसं हे सगळं. नारायण राणेने ट्विट करून सांगितलं नारायण राणे यांना मराठा समाजावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही आणि त्यांना शिवछत्रपतींची अस्मिता वगैरे सुद्धा उपचाराचा अधिकार नाही. शिवछत्रपतींची अस्मिता जर नारायण राणेंकडे असती तर भगतसिंग कोश्यारी ज्यावेळेला छत्रपतींच्या अवमानकारक बोलत होते तेव्हा त्याच्या विरोधात त्यांनी स्टँड घेतला असता. त्यांना ओबीसींवरही बोलण्याचा अधिकार नाही, कारण ओबीसींबद्दल गेल्या 9 महिन्यात त्यांनी एकही भूमिका घेतली नाही. आत्ताची नारायण राणेंची जी स्टंटबाजी चालू आहे ती फक्त आणि फक्त राज्यसभेची कारकीर्द संपत आलेली आहे. त्यामुळे भाजपावर एक प्रेशर क्रिएट करणं आणि राज्यसभेचं कंटिन्युएशन मिळवणं यासाठीची चाललेली धडपड आहे, याच्या पलीकडे काही. रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच